नमस्कार सर. खूप आनंद होतोय की तुम्ही आमच्या होम रिवाइज मध्ये आला आहात. तुझं नाव काय आहे? तन्मयी आंबेडकर. वाव, ग्रेट. युअर नेम इज व्हेरी ग्रेट. तन्मयी, कोणत्या स्कूल मध्ये आहेस? श्रीमा विद्यालय. श्रीमा विद्यालय कुठे लोकेटेड आहे ही? पाटलीपाडा, हिरानंदन. ओके. कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे? 10th. म्हणजे आताच रिझल्ट लागले असतील बरोबर? 9वीचा आता रिझल्ट लागला आणि आता 10th मध्ये गेली. वाव, ग्रेट, मस्त. मग आता अभ्यासाची काय तयारी आहे? होम रिवाइज सॉफ्टवेअर वापरून मी अभ्यास करते. अरे वा, अभ्यासाला सुरुवात झाली ना? हो. 9वीचा रिझल्ट लागायच्या अगोदर सुरुवात केली? हो. म्हणजे कॉन्फिडन्स खूप चांगला होता. थँक्यू. मग तो कॉन्फिडन्स बरा वेळ डेव्हलप झाला. होम रिवाइज आणि पॅरेंट्स. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. किती वर्ष सर ही होम रिवाइज यूज करते? 6वीला असताना आम्ही हे पॅकेज घेतलं. अच्छा, ओके. म्हणजे 6 to 10 चं तुम्ही असं? हो, 6वी. 6 to 10 चं पॅकेज. 6वी पासून ती होम रिवाइजच्याच माध्यमातून अभ्यास करत आहे. मग मागच्या 4 वर्षांमध्ये तुम्हाला असं काय तिच्या अभ्यासात फरक जाणवला? आधी जे तिचं घरी आल्यानंतर रिव्हिजन करणं किंवा तेच पुस्तक परत वाचणं आणि त्याच्यामध्ये जो वेळ जात होता आणि तरी तिला ते पूर्ण कॅच करता येत नव्हतं. ते होम रिवाइजची CBD आल्यामुळे त्याच्यामध्ये तिला ते एनिमेटेड आणि हे सगळं समोर दिसतं, लवकर फास्ट होतं आणि सगळं एकदाच मेमराईज होऊन जातं. ओके, ग्रेट. म्हणजे मेमरायझिंग पॉवर ही चांगली झालेली आहे. म्हणजे पहिल्यासाठी डोकनपट्टी राहिली नाही ना? पाठांतर सगळं केलं. आधी घेऊन अक्षरशः पाठांतर करायची. आणि हे जे कॉन्सेप्ट तुला आता समजा, फॉर एक्झाम्पल मी तुला विचारते, समजा तुला कॉन्सेप्ट कळलेले आहेत, तर हाऊ लॉंग यू आर गोइंग टू रिमेंबर दिस कॉन्सेप्ट? फॉर मोर पिरियड ऑफ टाइम. व्हेरी नाईस. जर पाठांतर आपण केलं तर काय होतं, लगेच आपण ते विसरतो. दुसरी गोष्ट मला असं विचारायची होती की स्कोरिंग मध्ये काय फरक पडला? म्हणजे तुम्हाला अभ्यासाच्या पॅटर्न मध्ये त्याच्यात फरक जाणवला, पण स्कोरिंग मध्ये काय फरक पडला? स्कोरिंग बेसिकली आता मार्क ही पद्धत नाहीये, ग्रेडिंगच सुरू झालेलं आहे SSC बोर्डाला पण. आणि 6वी नंतर मी ऑब्झर्व केलं की तिची कन्सिस्टन्सी आहे, ती A ग्रेड मध्येच असते. त्यामुळे ती कन्सिस्टन्सी त्याच्यामुळे आली. आधी पाठांतरामुळे ते कधी मिळालं नाही मिळालं म्हणजे तो एक जॅकपॉट असायचा पूर्वी. आता कन्सिस्टन्सी आलेली आहे की होम रिवाइज असल्यामुळे सगळं क्लिअर झालेलं असतं. तन्मयी, तुला कोणता सब्जेक्ट जास्त आवडतो? सायन्स अँड मॅथ्स. काय रिझन काय त्याच्या पाठीमागे? सायन्स मध्ये जे स्कूलमध्ये प्रॅक्टिकल्स करतात ते ग्रुपमध्ये असल्यामुळे ते दिसत नाही आणि कळत नाही एवढं, कारण सगळ्यांचं नुसतं हे असतं त्यात. पण जेव्हा होम रिवाइज मध्ये प्रॅक्टिकल्स दाखवतात तेव्हा कन्सेप्ट क्लिअर होतो आणि आपण इंडिव्हिज्युअल बघितल्यामुळे असं वाटतं की आपणच ते प्रॅक्टिकल करतो. व्हेरी नाईस. म्हणजे एक इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स प्रॅक्टिकल्स करण्याचा. मॅथ्स मध्ये काय आवडतं? मॅथ्स मधले सम्स जर आपल्याला कुठला स्टेप अडलं तर त्यात ते सम्स नीट समजवतात आणि त्यात कन्सेप्ट क्लिअर होतो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मग साधारण ह्या सगळ्या विषयांना ही किती वेळ अभ्यास करत, म्हणजे युटिलायझेशन किती तासांचं होतं दिवसभर? 1 ते 1.5 तास, डिपेंड सब्जेक्टवर. म्हणजे सायन्स किंवा असे जे सब्जेक्ट आहेत ते 1-1.5 तास. मॅथ्स असेल तर ते सम सोडवायला लागतात, त्यामुळे मॅक्झिमम 2 तास. पण मग तो 1.5 तास तुम्ही हिच्यासोबत बसता का अभ्यासासाठी? गरज नाही लागत, कारण ऍज अ पॅरेंट्सच होम रिवाइज त्याला गार्डियन करत असते. ग्रेट, ग्रेट. मग पहिली पद्धत कशी होती? म्हणजे बसायला लागायचं, कारण आम्हालाही तेवढाच वेळ द्यायला लागायचा की ती अभ्यास करते का नाही, तिला समजते का नाही, खरोखर ती वाचते का नाही. कारण ही इथे कंटिन्युएशन चालू असल्यामुळे आपण इंटरप्शन येऊ शकत नाही. पण ती स्वतः आधी पुस्तक वाचायची तेव्हा 1 पान वाचलं, मग नंतर ते डिस्ट्रॅक्शन भरपूर असायचं. इथे डिस्ट्रॅक्शनचा चान्सच नाहीये, समोर चालू असल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशन तसंच राहतं. थोडं तुमचा वेळ वाचलेला आहे, भरपूर बर्डन वाचलेलं आहे, भरपूर वाचलेलं आहे. ओके. दुसरी गोष्ट, आता हा अभ्यासाचा भाग झाला, पण डेफिनेटली तुला कुठेतरी स्पोर्ट्स म्हण, कोणती तरी ऍक्टिव्हिटी आवडत असेल. तुला कोणती ऍक्टिव्हिटी आवडते? स्विमिंग. हॅव यू जॉईन एनी क्लास फॉर स्विमिंग? नो, सोसायटीमध्येच क्लब हाऊस मध्ये स्विमिंग आहे. अच्छा, ओके. म्हणजे क्लास नाही पण तिथे स्विमिंगला तुम्ही जाते. यू हॅव लर्न टोटली स्विमिंग, स्विम व्हेरी वेल. येस. अरे वा, ग्रेट. So do you get time for all these activities? होम रिवाइज सुरू केल्यापासून टाइम खूप भेटतो आता ते ऍक्टिव्हिटीज करायला. त्याच्यामध्ये युटिलायझेशन केलं तर राहिलेला वेळ तो बाकीच्या फन ऍक्टिव्हिटीज मध्ये युटिलाइज. आधी ते अभ्यासातच तो टाइम सगळा जायचा. मग आता मला एक सांग की हा झाला रेग्युलर पिरियड, एक्झाम ड्युरेशन मध्ये होम रिवाइज कसं वापरायची असतो? एक्झाम मध्ये म्हणजे जे मागे टेस्ट असतात ते टेस्टच केल्यावर ती प्रॅक्टिस होऊन जायची. ओके. म्हणजे यू कॅन यूज होम रिवाइज फॉर स्टडीज ॲज वेल एज एक्झाम पिरियड. दुसरी गोष्ट, आता तू 10th ला आहेस बरोबर आहे, तर हॅव यू जॉईन एनी क्लासेस? येस. सर, काय रिझन आहे तुम्ही क्लासेस लावण्याचं? ऍक्च्युली क्लासेस लावण्याचं रिझन हे आहे की शाळेमध्ये जे शिकवतात त्यांचं एक
जास्ती क्राऊडला ते शिकवत असतात, त्यामुळे ते मुलावर किती फोकस करतात ह्या डाऊट आहे. क्लासेसमध्ये फक्त त्याला ते रिव्हिजन एक होतं, पण होम रिवाईजमध्ये ते ऑलरेडी वाचलेलं असतात. क्लासेस लावण्याचा उद्देश हा आहे की प्रत्येक धडा झाल्यावर एक ते टेस्ट घेतात, आणि ती टेस्ट असल्यामुळे आम्हाला ॲज अ पॅरेंट फक्त कळतं की तिला हे सगळं समजलंय का, आयदर थ्रू होम रिवाईज और शाळा क्लास जे काय आहे त्याच्यामुळे. तर ते टेस्ट पॅटर्नसाठी आम्ही क्लासेस लावलेले आहे की ज्याच्यामध्ये परीक्षा घेतल्या जातात, नंतर ते एंडला मॉक एक्झाम असते, खरोखर बोर्डाच्या परीक्षेमध्ये जाऊन कसं लिहायचं असतं वगैरे, ती मुलांना एक प्रॅक्टिस असते. रायटिंग प्रॅक्टिस, ते स्किल वाढतं त्यांचं हाताखालून गेल्यामुळे. त्यांचा जो फोबिया असेल, एक्झाम फोबिया, तो एक्झाम फोबिया निघून जातो, आणि त्या एक्झाम फोबिया निघण्यासाठी आम्ही मेनली क्लास लावला आहे. अदरवाईज स्टडी पॉईंट ऑफ व्ह्यू बऱ्यापैकी याच्यामध्ये कंटेंट सगळं आहे. होम रिवाईजच्या बाबतीत मला अजून एक गोष्ट सांगायची वाटते, ती म्हणजे जेव्हा जेव्हा सिलेबस चेंज झालेला आहे किंवा जेव्हा जेव्हा पॅटर्न चेंज झालेले आहेत काही, तेव्हा एक वेळ शाळेतले टीचर सुद्धा गोंधळलेले असतात की नवीन पद्धत काय काय. पण जेव्हा जेव्हा आम्ही त्या अपडेटेड सीडीसाठी, म्हणजे मी 6वी पासून जे घेतलं त्यामुळे मी पॅकेज घेतलेलं आहे, सगळ्या सीडी माझ्याकडे ॲट अ टाइम होत्या. पण ह्या वर्षी आता पॅटर्न चेंज झालाय, तर मी अगदी मे महिन्यामध्ये फोन करतो नेक्स्ट इयरसाठी होम रिवाईजला की असा असा पॅटर्न चेंज झाला, मला नवीन पॅटर्नची सीडी पाहिजे. आणि होम रिवाईज इज ऑलवेज रेडी विथ द न्यू पॅटर्न. त्यामुळे ऍक्च्युअली शाळा सुरू झाल्यावर शाळेतले टीचर नवीन पॅटर्न प्रमाणे बरोबर सांगतायत किंवा क्लासमध्ये बरोबर होते की नाही याची आम्हाला ॲश्युरिटी नसते, पण होम रिवाईजची सीडी बघितल्यावर नवीन पॅटर्न प्रमाणे व्यवस्थित शिकवलं जाते याची आम्हाला एक ॲश्युरिटी असते आणि तो कॉन्फिडन्स. व्हेरी नाईस. आता तुम्ही तिचा अभ्यास तर घेत नाही, बरोबर आहे, म्हणजे तुम्ही टोटली फोकस जो केलेला आहे तो होम रिवाईज वर केलेला आहे, आणि पूर्णपणे होम रिवाईज हॅज बिकम द सेकंड टार्गेट. येस. ओके. होम रिवाईज मधलं एखादी बेस्ट क्वालिटी म्हणजे बेस्ट फीचर असं तुला काय आवडलेलं आहे? ॲनिमेशन असल्यामुळे मेमोराईज होतं आणि कन्सेप्ट क्लिअर होते फुल माइंड. एखादं कोणतं एक्झाम्पल सांग मला, कोणत्याही विषयातलं सांग. जिओग्राफीमध्ये. अच्छा. की आपण बसल्या बसल्या जर आपण कुठेही गेलो नाही तरी आपल्याला तिकडचं फुल आपण इमॅजिन करू शकतो की तिकडे कसं असेल. फुल आपण बसल्या बसल्या व्हिजिट करून येतो त्या होम रिवाईज. थोडक्यात असं आहे की इथे बसायचं आणि अख्खी दुनिया बघायची. बरोबर ना? ग्रेट, व्हेरी नाईस. खूप बरं वाटलं तन्मय, तू खूप छान न्यूज तुझे आम्हाला दिलेस, अँड दिस विल बी रिअली व्हेरी हेल्पफुल फॉर द अदर स्टुडंट्स ऑल्सो. आज तुम्ही हे जे काय सजेशन देणार आहात किंवा जे काही तुम्ही आम्हाला सांगणार आहात होम रिवाईज वापरल्यानंतर, कित्येक मुलं अशी आहेत की जे यूज करतात पण त्यांना हे बेनिफिट्स तिथपर्यंत युटिलायझेशन होत नाहीये. तर कदाचित तुमच्या ह्या एक्सप्लेनेशन नंतर त्यांना ह्याचा बेनिफिट घेता येईल. सो थँक्यू सो मच. तुम्ही आज ते वेळात वेळ काढून दोघेही इथे आलात. तन्मय, थँक्यू सो मच स्पेसिफिकली फॉर यू. ओके, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर 10th एक्झाम. एनी हेल्प यू नीड फर्दर फ्रॉम होम रिवाईज, वी विल बी ऑलवेज देअर फॉर यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.